या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आणि या दक्षिण काळाच्या नजरावर जसं म्हणजे सुद्धा देवेंद्रचं सरकार आलं, देवेंद्र 14 ते 19 काळामध्ये खूप मोठ्या आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत, खूप मोठ्या। आज रस्त्याचा कच्चा रस्ता आहे, त्या ठिकाणी खड्डे आहेत, दर्जेदार पालन रस्ते राहिले। पुढच्या टप्प्यामध्ये हे सुद्धा आपल्याला करावे लागणार आहे। ग्रामीण भागाच्या बरोबर सुद्धा आम्हाला शहरी भागामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपली डबल पाईपलाईन जी होती, सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी डबल पाईपलाईन जी होती, आपल्या गावामध्ये टेंडर झालं नव्हतं, पण नंतरच्या काळामध्ये उपाटा सरकार आलं, ते निविदा रद्द केली आणि उपाटा सरकारनं काय केलं, याची रद्द केली। या नवीन पोराच्या या नवीन मुलांचं पाठ या उपाटा सरकारने केलं, ती आम्हाला सरकार परत एकदा चालू करायला लागणार आहे। या स्थानिक रोजगार कसे आपल्याला बदल केंद्र सुद्धा इथून आपलं 12 वर्षाला गेल्यानंतर मोदी सरकारने भरड केंद्राचा आपला हा जिल्हा भरड जिल्हा आहे, भरड पिकाचा नाट्य दिला आहे। मला असं वाटतं की मोदी साहेबांचं विशेष लक्ष आहे आणि ह्या आम्याच्यावरती प्रक्रिया करून सुद्धा आपला सोलापूर जिल्हा हा नावालौकिक येण्यासाठी भरड झाले प्रश्न आहेत। खरं तुम्ही आज ऐकायला आलात गडकरी साहेबांना आणि मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करणार, जसं केंद्रामध्ये आता तिसऱ्यांदा सरकार आलं, राज्यामध्ये सुद्धा आपल्याला तिसऱ्यांदा आपल्याला युतीचं सरकार आलं आहे आणि याही मतदारसंघामध्ये मी आपल्याला विनंती करते, आज 2014 आणि 2021 मध्ये जे आपण मला सहकार्य केलं, आपला जो आशीर्वाद मला दिला, ते आशीर्वाद 100% माझा दावा आहे, तो कारणी लागायचा आहे। तुम्हाला पश्चाताप झालेला नाही की आम्ही मतदान केलं आणि आमचं मत वाया गेलं, हे अजिबात झालं नाही आणि पुढच्या काळात सुद्धा मी तुम्हाला मिळणार नाही। काँग्रेसनं तर असंच काँग्रेसला भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार आणायचं आहे, म्हणून या मतदारसंघात म्हणून आपल्याला नम्रपणाने विनंती करतो। सुद्धा 2 टप्प्यात 10 वर्षामध्ये 2 टप्प्यामध्ये जवळपास 350 कोटी रुपयाचा निधी आपण या हद्दवार भागामध्ये आणलेला होता। आता 3ऱ्या टप्प्याचं सर्वेक्षण झालं आणि मला खात्री आहे 3ऱ्या टप्प्यात सुद्धा 250 ते 300 कोटीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेला आहे। त्याच्यासाठी परत आपल्याला राज्य सरकारकडून मदत घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये सुद्धा युतीचं सरकार आपल्याला यावं लागणार आहे। शहराचा रस्ता यावा, हा जो रस्ता आहे हा आपल्याला 4 पद्धती रस्ता करायचा आहे। आसरा पुलापासून आसरा चौकापासून ड्रेनेजची व्यवस्था पूर्णपणे संपत्ती आलेली आहे। 3ऱ्या टप्प्याचं निविदा काढणार आहे। पाणी पुरवठा सुद्धा आपल्याला या विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अंडरग्राउंड वीज कशी करता येईल, कारण अनेक पोल असे आहेत की आपल्या घरावरून जात आहे, अनेकाला अपघात होण्याची शक्यता आहे आणि म्हणून राज्य सरकारकडे आपण प्रस्ताव देतोय। आणि एमएससीबीची लाईन झाली तर मला असं वाटतं की आमचा तुमका पूर्णपणे चालणार आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण प्रस्ताव देत आहे आणि ते सुद्धा आपल्या भविष्यामध्ये शहरामध्ये नाट्यगृहाच्या सुविधा असतील, नाट्यगृहाच्या जागेला सुद्धा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेला आहे, त्याचा आपल्याला पाठपुरावा करून घ्यायला आहे। नवीन बस स्थानक आपल्याला करायचं आहे, त्याचा आपल्याला पाठपुरावा करून घ्यायचा आहे। असे एक ना अनेक शहरामध्ये आज शहरामध्ये आलेला नागरिक सुधीर भाऊ मुंडे रुपयाचा निधी घेऊन तिथं सुद्धा आपल्याला त्याच्याकडे करेल। मला असं वाटतं 2014 केंद्रामध्ये बदल आणि आपल्या मतदारसंघामध्ये बदल झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी माझा दावा आहे। आज जर मी 10 वर्षाचा हिशोब केला केवळ गडकरी साहेबांकडून आपण म्हणत नाही, आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या विषयाला दिली तर या देशातील प्रत्येक शेतकरी ऊस उत्पादन इथेनॉल धोरण ठरवतं, पण मधल्या काळात बदललं, पॉलिसी थांबवली, परत गडकरी साहेब सत्तेवरती आले। 14 मध्ये केंद्रात बदल काय इतिहास आला, साखरेचे भाव कधीच काय नव्हते, पण गडकरी साहेबांनी त्यांच्या पॉलिसी अटलजीच्या काळामध्ये झाली होती, ती मधल्या काळामध्ये बंद केली होती। परत सरकार आल्यानंतर ही पॉलिसी सुरुवात केली, 5%, 10%, आता 15% आणि काल आपल्याला आठवत असेल मोदी साहेबांनी सांगितलं पुढच्या काळामध्ये 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल नसण्याचा निर्णय आणि त्याचं खरं श्रेय माननीय गडकरी आणि ऊस कारखानदाराला सुद्धा खूप मोठा दिला आहे।
जसे की आता वडापूर बॅरेजेस आता आपण मंजूर करून घेतलंय, पण वडापूर बॅरेजेसपेक्षा सीना जुना जो आपला नदी कुठली रुपयाची गरज आहे आणि पुढच्या काळात ते आपल्याला करावाच लागणार आहे. आणि म्हणून केंद्रात जसा बदल केला तसा आता आपल्याला तिसऱ्या वेळाला हा कंटिन्यू करावा लागणार आहे. ठरलंय यंदा बापू तिसऱ्यांदा. मी अतुल हरी गायकवाड, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर. आज देशाचे आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब यांची जाहीर सभा दक्षिण सोलापूर तालुक्याचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुभाष बापू देशमुख यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी झालेली आहे. खऱ्या अर्थाने आज जे विरोधातले उमेदवार आहेत ती जातीच्या नावावर मतं मागत असताना आमचा देशाचा नेता विकासावर मतं मागतोय. आमच्या विधानसभेचे उमेदवार आदरणीय सुभाष बापू देशमुख हे विकासावर मत मागत आहेत. आणि नक्कीच या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनता, माय भगिनी, बंधू आणि या भागातला सर्वच बहुजन समाज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहून लोकनेते सुभाष बापू देशमुख यांना प्रचंड मताने निवडून देतील अशी असं वातावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. नमस्कार, मी वृषाली संतोष पवार. दक्षिण सोलापूर विधानसभेचे आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुभाष बापू देशमुख यांच्या प्रचारार्थ उत्तरला जोडलेली जे 11 गाव आहेत दक्षिणसाठी, त्या गावात प्रत्येक ठिकाणी डोर टू डोर प्रचार करताना माझ्या भगिनी वर्गाने खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य आणि आश्वस्त केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण तीच बापूसाहेबांची लाडकी बहीण. खूप छान प्रकारे त्यांना सगळ्यांनी मताच्या रूपानं आशीर्वाद व बापूंना सेवा करण्याची बहिणीची संधी पुनश्च एकदा देणार आहेत असा आश्वासन सर्व भगिनी वर्गाने दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि ठरलं यंदा बापू तिसऱ्यांदा. धन्यवाद. महाविकास आघाडीतील 3,000 ऑफर देण्यात येत आहे, तर यावर तुमचं काय मत आहे? ते सगळ्या भूल थापा आहेत. ज्याप्रमाणे लोकसभेला बघितलेलं आहे, सर्व जनतेला, सर्व महिला वर्गांना कशा प्रकारे भूल थापाला त्यांनी बळी पाडलेला आहे. आणि आता ह्यावेळेस माझी भगिनी खूप सुज्ञ आहे. तिच्या विचारांचं जर गणित घालायला गेलं तर विधानसभेला ती कुठल्याही गणिताला विरोधकांच्या बळी पडणार नाही. खूप सक्षमपणे ह्यावेळेस ती कमळाला म्हणजे बापू साहेबांना आणि विजयी करण्याच्या उद्देशानं ती आता ठरवून बसलेली आहे. आता भूल थापाला अजिबात बळी पडणार नाही. 100% बापू हॅट्रिक मारणार. त्यासाठी भगिनी वर्ग त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आज सोलापूर येथे 251 मतदारसंघाचे प्रचारासाठी आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेबांच्या प्रचारासाठी देशाचे उद्योग गडकरी साहेब, मंत्री साहेब आले होते. त्यांच्या भाषणाने आज परत आम्ही कार्यकर्ते सगळे चार्ज झालो आहोत. विकासाचं काम करत असताना आदरणीय सुभाष बापू देशमुखांनी दक्षिण सोलापूरचा तर विकास केलेतच, परंतु मी मंद्रुपचा रहिवासी असल्या कारणाने मंद्रुपच्या मोठ्या प्रमाणात 65 ते 70 लाख कोटी रुपये आपल्याला निधी आदरणीय बापूसाहेबांनी आम्हाला दिलेत. त्याच्यामध्ये दलित वस्ती सुधारणे अंतर्गत असू द्या, तांडा सुधारणी, जनसुविधा, नागरी सुविधा, आमदार निधी, खासदार आमदार निधी, अशा 25-15 अशा विविध योजनेतून मंद्रुपसाठी विविध समाजासाठी प्रत्येक घटकाला निधी पोचवण्याचं काम आदरणीय सुभाष बापू देशमुखांनी केले.
या कामाच्या जोरावरती आम्ही मंद्रुपमध्ये 100% मतदान लीड करून देणार आहोत. कारण साहेबांचं काम बोलतंय आणि काम मंद्रुपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे MIDCचा विषय. MIDC हा अत्यंत तरुणांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण मंद्रुप एवढा मोठा गाव असून इथं रोजगाराची कुठलीही संधी नसल्यामुळे इथले सगळे तरुण मुंबई, हैदराबाद, पुणे ते कामासाठी जातात. ही बाब लक्षात आल्यानंतर आदरणीय सुभाष बापू देशमुखांनी मंद्रुपला MIDC मंजूर करून दिली. आणि काही विघ्न संतोषी लोक त्याला चुकीचे पाठबळ देऊन आमची मंद्रुपची MIDC घालवण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढच्या टर्ममध्ये ते बापू तिसऱ्यांदा आमदार होणार आहेत. मंद्रुपला MIDC होणार आहे. त्यामुळे मी सर्व मंद्रुप ग्रामस्थ किंवा दक्षिण सोलापुरातील बेरोजगारांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान कमळाच्या चिन्हावरती आपण करून आपला रोजगार कोण निर्माण करून देणार आहे असे सुभाष बापू देशमुख यांना आपण निवडून द्यावं एवढं मी कळकळीची विनंती करतो. अनेक विकास काम करत असताना मंद्रुपातील मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत 13 कोटीची कामं आदरणीय बापूसाहेबांनी केली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीताबाई तलाव भरणे हे अशक्य होतं, परंतु भूमिगत पाईपलाईन करून 6.5 कोटीचे कामं साहेबांनी मंजूर करून ते पूर्वत्वास आणले आहेत. आणि आज सीताबाई तलावात पाणी असल्यामुळे मंद्रुपला पाण्याची टंचाई भासत नाही आहे. ही दूरदृष्टी असणारी लोक आहेत, आम्हाला भेटलेत, हे आमचं भाग्य समजावं आम्ही दक्षिण सोलापुराचे लोकांनी. आताच्या उमेदवारांचे मी बोलू शकत नाही, कारण कुठल्याही उमेदवाराकडे मोठं विजन नाही, दूरदृष्टी नाही. काही द्वेषापोटी आहेत, कोणी लोभाडण्यासाठी आहेत, कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत, परंतु विकास करण्यासाठी कुठल्याही नेता अजून पण दक्षिणला मिळाला नाही. आता अप्रूपप्रमाणे आपल्याला सुभाष देशमुख हे विकास करण्यासाठी, विकाराची दृष्टी असण्यासाठी, दक्षिणचं सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी सुभाष देशमुखांना पुन्हा एकदा लोक संधी देतील हे विश्वास बाळगून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून भरघोस असं मतदान आपण निवडून द्यावं. मी दयानंद खेडे, मंद्रुप माजी ग्रामपंचायत सदस्य. आज दक्षिण सोलापूर विधानसभा 251 प्रचारार्थ या ठिकाणी माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातून खूप मोठ्या संख्येने विचार ऐकण्यासाठी आणि भाजपचा प्रचारार्थ या ठिकाणी विचार ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. नितीन गडकरी साहेब हे विजनरी नेता असून त्याचप्रमाणे बापू देखील दक्षिण सोलापूर तालुक्यातील भागीरथ म्हणलं तरी हरकत नाही. नितीन गडकरी साहेब असं म्हणले, वाटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन या तत्वानुसार भविष्यामध्ये तालुक्याचा विकास करायचा असेल तर बापूंना खूप मोठ्या संख्येने निवडून द्यायला पाहिजे. आता सध्या तालुक्याचा विकास पाहता खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. संत गतीने चालणारा आज खूप मोठ्या बुलेट ट्रेन प्रमाणे तालुक्याचा विकास होत आहे. ह्या विजनमुळं तालुक्याचा MIDCचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न बापूंचं आहे आणि करत आहेत, पुढे देखील करणार आहेत. असा नेता पुन्हा भेटणार नाही आपल्याला, पण बापूंना 100% तालुक्याच्या वतीनं खूप मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे. भविष्यामध्ये तालुक्याचा विकास हा बापू साहेबच करतील, आम्हाला खूप विश्वास आहे आणि आम्ही मोठ्या मताधिक्याने बापू साहेबांना निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कमळ या चिन्हावर येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हावर खूप बटन दाबून खूप मताधिक्याने आम्ही बापू साहेबांना निवडून देणार आहे. बापू 100% हॅट्रिक मारणार आणि महाराष्ट्रामध्ये मंत्रीपद बापूंना 100% मिळणार हा आमचा विश्वास आहे. आज या ठिकाणी 251 दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार व तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री
माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांची आज या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. आजच्या या सभेप्रसंगी माननीय मंत्री महोदयांनी दक्षिण सोलापूर तालुका व तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातून निधी जवळपास 5,800 कोटी रुपये निधी सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेला आहे व येणाऱ्या काळात देखील महायुतीचे आमदार माननीय सुभाषबापू देशमुख साहेब यांच्या पाठीमागे नितीन गडकरी साहेब या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार आहेत व येणाऱ्या पुढील काळात राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर जे काही केंद्रातील नरेंद्र मोदीजी यांचं NDA सरकार आहे हे देखील म्हणजे राज्यातील सरकारासाठी भरपूर प्रमाणात कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. या अनुषंगाने मी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व तमाम मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या चालू विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय सुभाषबापूजी देशमुख साहेब यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्यावं व कोणतंही जातीपातीचं राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावरती माननीय बापूसाहेबांना आपला पाठिंबा द्यावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मी दक्षिण सोलापूर तालुका यत्नाळ गावचा ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण बंडकर, महायुती 251 मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेबांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांचा सभा संपन्न झाला. या सभेसाठी ग्रामीण भागातले आणि हद्दवाड भागातले लोक एकदम उत्स्फूर्त संख्येने या ठिकाणी या सभेमध्ये सहभागी झाले होते. विशेष करून महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाचं काम करण्याचा एक प्रकारचा विडा ठिकाणी उचललेला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुभाषबापू देशमुख हे 23 तारखेच्या निकालाच्या दिवशी सगळ्यात मोठ्या संख्येने म्हणजे 2019ला 29,000 मतांनी आले होते तर 2024 निवडणूक 50,000 मतांनी बापूसाहेब 100% जिंकणार आहेत आणि राज्यामध्येही महायुतीचं शासन येणार आहे, यात वाद नाहीये. देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची सभा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आमचे महायुतीचे उमेदवार माननीय सुभाषबापू देशमुख साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रत्येक गावातून युवकाचे लोंढेच्या लोंढे या सभेसाठी उपस्थित होते. एक उत्साही वातावरण आहे. सर्वजण 20 तारखेची वाट पाहतात आणि महायुतीचे उमेदवार सुभाष बापूंना प्रचंड मताधिक्य या निवडणुकीत मिळणार आहे. कारण ते सुभाष बापू देशमुख म्हणजे आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्याचे रोडकरी आहेत. जसं गडकरी साहेब केंद्रामध्ये रोड बनवतात तसंच बापू साहेब हे प्रत्येक मतदारसंघातील वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते सुद्धा बनवलेले आहेत. त्यामुळं विकास निश्चितपणे झालेला आहे. विजय निश्चित आहे. अबकी बार बापू आमदार ही घोषणा आहे. ठरलंय यंदा बापू तिसऱ्यांदा. मी नितीन महादेव रणखांबे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष असून आज 251 मतदारसंघामधून सुभाषबापू देशमुख यांच्या प्रचारार्थ श्री नितीन गडकरी साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना मिळालेलं असून आम्ही सर्वजण दक्षिण सोलापूर तालुक्यातून अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी आमदार सुभाषबापू देशमुख यांना हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हॅट्रिक करणार आहोत. जय भीम. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.